झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईच्या आरे कॉलनीमधल्या महापालिका शाळेत जायला विद्यार्थी घाबरतायत। याचं कारण आहे इथं बिबट्याची दहशत आहे। आरे कॉलनीमध्ये 27 आदिवासी पाड्यांमधले तब्बल अनेक विद्यार्थी 24 किलोमीटरचा प्रवास करून शाळेत येतात। या शाळेमधल्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टच्या बसची सुविधा नाहीये, त्यामुळे दर महिन्याला 300 रुपये भरले नाही। इथल्या आदिवासी पाड्यांवरच्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। मुंबई महापालिकेची आरे कॉलनीतली हीच ती म्युनिसिपल शाळा आहे। या शाळेमध्ये 27 पाड्यांमधना आदिवासी विद्यार्थी येतात, त्याचबरोबर इतर भाषिक विद्यार्थी येतात। 24 किलोमीटर दूरावरना या महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थी येतात। इथे बिबट्याची दहशत आहे आणि या बिबट्याच्या दहशतीमुळे शाळकरी विद्यार्थी शाळेत येण्यास घाबरतोय। आपण पाहू शकता या बाजूला कशा पद्धतीने जंगल आहे आणि त्यामुळे ते इथे बिबट्या कुठेतरी लपून बसलेला असतो। विद्यार्थी त्यामुळे घाबरतात। इथे बिबट्या आहे का, तुम्हाला काय वाटतं? बिबट्यामुळे भीती वाटते? भीती वाटते। आमच्या शाळेत काही वर्षापासून वाघ फिरत आहेत, बिबट्या फिरत आहेत, पण आम्हाला महानगरपालिकेने काहीच संरक्षण केलेले नाहीये। साधा आमच्यासाठी एक पिंजरा पण नाही आणून ठेवलेला आहे, काहीच नाही वाघासाठी। इथे पालक आहेत, घाबरलेल्या अवस्थेत आहेत। काय वाटतं, इथे शाळेला येण्यासाठी विद्यार्थ्याला कसे त्रास सहन करावा लागतोय? इथं यायला शाळेत येण्यासाठी कोणती सुविधा ना उपलब्ध नसून ही जंगलात शाळा असल्यामुळे आणि फारच त्रासदायक आहे। नेमकी दहशत म्हणजे एखाद्या झुरपाट बसून राहतोय आणि कधी अचानक हल्ला करतोय, एखाद्याचा हात जातोय किंवा पळताना पाय फ्रॅक्चर होतो। किती जणांचा मृत्यू झालाय आतापर्यंत वर्षभरात? एका वर्षामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। वर्षभरात 4 ते 5 जणांचा मृत्यू झालाय। शाळकरी विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत आहे। इथे जी शाळेची बस बीएसटीने सुरू करायला पाहिजे होती, शासनाने सुरू करायला पाहिजे होती, तिथे खासगी बस इथल्या वस्तीतल्या रहिवाशांनी सुरू केली आहे। मुंबई महानगरपालिका म्हणते की आमचं शाळेचं शिक्षण मोफत आहे, पण इथे प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला 300 रुपये देऊन शाळेमध्ये यावं लागतंय। त्यामुळे मुंबई महापालिकेचे दावे किती खोटे आहेत हे यावरनं सिद्ध होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।